गुड मॉर्निंग एव्हरीवन. घरात राहा, आपली काळजी घ्या. मी मिस सविता सोनवणे आज आपल्या मराठी सुलभ भारती या पाठ्यपुस्तकातील पाठ 4 आपण सारे एक हा अभ्यासणार आहोत. या पाठाची लेखिका आहे प्रभा बैकर. तर चला आपण यांचा परिचय पाहूया. चला तर आपण आपल्या पाठाच्या लेखिकेचा परिचय करून घेऊया. लेखिका आहेत प्रभा बैकर. जन्म 1948. प्रसिद्ध लेखिका. त्यांची प्राजक्त पाकळ्या, तिची गोष्ट हे लघुकथा संग्रह, मनोगत दवबिंदू झगमगणारे हे ललितलेख संग्रह, बाई मी विसरबोळी हा विनोदी लेख संग्रह, आनंद मेळा हा बालगीत संग्रह इत्यादी त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. शरीररूपी राज्यातील सर्वच इंद्रिय परस्परांना अनुकूल व महत्त्वाची असतात. सर्वांनी एकोप्याने राहून परस्परांची काळजी घेतली तर आरोग्य उत्तम राहील हे या नाटिकेतून सहज सोप्या शब्दांतून लेखिकेने पटवून दिले आहे. म्हणजेच आपण आपल्या शरीराच्या अवयवांची काळजी घेणे आवश्यक आहे. पर्यायाने कुटुंब, परिसर, देश यांच्यासाठीही प्रातिनिधिक स्वरूपातील हा पाठ एकात्मतेचा संदेश देतो. मीन्स युनिटी. प्रस्तुत पाठ सप्तरंगी नाटिका या पुस्तकातून घेतला आहे. अपन सारे एक इस लेसन में ड्रामा टाइप कन्वर्सेशन दिया गया है. पहले दो व्यक्ति हैं, उनका नाम है श्यामराव और रामराव. उसके बाद शरीर के अवयव, उनका कन्वर्सेशन बहुत ही मज़ेदार से दिया गया है. अभी उन दोनों पर्सन का कन्वर्सेशन देखते हैं. श्यामराव बोलतात, या रामराव, आज स्वारी कशी आली इकडे? नाशिक सोडून बरेच जळगावला आलात. काम तरी काय काढलंय की सहज फेरी यानी कि विजिट देना. रामराव जी से वो बोलते हैं, अरे आप नासिक छोड़ के जलगांव कैसे आ गए, क्या ऐसे विजिट देने आ गए? फिर रामराव बोलते, अरे एका दमात किती प्रश्न विचारता श्यामराव. सध्या फिरस्तीची ड्यूटी आहे ना, काय करणार बाबा, या पोटासाठी फिरावं लागतं. वो बोलते, दमात में श्वासात. एक दम में एक सांस में आप कितने सवाल पूछ रहे हो? फिलहाल मेरी घूमने की ड्यूटी है. क्या करें, इस पेट के लिए तो हमें कहीं तो घूमना ही पड़ेगा ना. घूमना पड़ेगा यानी कि अपने पेट के लिए हमें कुछ भी काम तो करना ज़रूरी है. श्यामराव बात करते हैं, असं चला तर मग आपण घरी जाऊन पोटोबाची पूजा करू. वो बोलते, ऐसी बात है, चलो फिर पहले घर जाते हैं, पोटोबाची पूजा करते यानी कि खाना खाते हैं. पोटोबाची पूजा करणे वाक्प्रचार आहे, त्याचा अर्थ आहे जेवणे. फिर रामराव बोलते हैं, चला कामाचं बघू नंतर. आधी पोटोबा मग विठोबा. विठोबा म्हणजेच महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे दैवत. आता रामराव येथे सांगतात की कामाचं नंतर पाहूया, अगोदर आपण पेट पूजा करूया, नंतर देवाची पूजा. यानी कि काम का बाद में देखा जाएगा. पहले पेट की पूजा कर लेते यानी कि खाना खा लेते, बाद में भगवान की पूजा. ऐसे इन दोनों का कन्वर्सेशन होता है. रामराव आणि श्यामराव हे दोघेही निघून जातात. त्यानंतर येथे प्रवेश होतो नासिका म्हणजेच नाक, नोज. कर्णिका म्हणजेच कान, इयर. नयनकुमार म्हणजेच डोळे, आईज. जिव्हाताई मीन्स जीभ, टंग. हस्तकराज म्हणजेच हात, मीन्स आर्म या हँड. पदकुमार म्हणजेच पाय, मीन्स लेग. इत्यादी अवयवांचा येथे गमतीदार संवाद सुरू होतो. यानी कि जो अपने बॉडी पार्ट्स है उनका अभी यहाँ पे कन्वर्सेशन स्टार्ट होता है. स्टार्टिंगला आपण जिव्हाताई आणि कर्णिका यांचा संवाद पाहूया. कर्णिका म्हणते, काय ग जिव्हाताई, नेहमी तू बडबडत असतेस नि आज गप्प का? एवढी उदास का बरे झाली आहेस? उदास होना यानी कि नाराज होना, सैड. कर्णिका जिवाताई से बात करी है कि आज तो इतनी चुप क्यों है, हर टाइम इतनी बात करती है, इतनी नाराज क्यों हुई है आज? फिर जिवाताई क्या बात करती है देखते हैं. काय सांगू बाई, मला या पोटोबा खवेची मोठी चीड यायला लागली. चीड येणे म्हणजेच राग येणे. फिर कर्णिका पूछती है, अन ती का ग, यानी कि क्यों गुस्सा आया है तुझे? फिर जिवाताई बोलती है, का म्हणून काय विचारतेस,
आत्ता मगाशी रामराव शामरावांचं बोलणं ऐकलंस ना तू? पोटासाठी वनवन हिंडावं लागतं. वाक्प्रचार: पोटासाठी वनवन हिंडणे. अर्थ: अन्न मिळवण्यासाठी कष्ट करणे. जीवाताई बोलती है, यानी कि तू ऐसी क्यों पूछ रही है? अभी अभी देखा ना तूने, रामराव और शामराव की बातें सुनी ना, कि वो बोल रहे हैं कि हमें जो काम करना पड़ता है वो खाली पेट के लिए करना पड़ता है. यानी की खाना मिळवणे के लिए हमें कष्ट करना पड़ता है, वो खाली पेट के लिए करना पड़ता है. कोणाही माणसाला विचारा, सारी धडपड कशासाठी? तर पोटासाठी. आणि त्या पोटबामुळे आपली ही फरफट होते. वाक्प्रचार: फरफट होणे, त्याचा अर्थ आहे गैरसोय होणे. शिवाय मान सन्मान तो सगळा त्याला. परवा तर त्याचं माझं भांडणच झालं. आणि जीवाताई यहाँ बोल रही है कि जो मनुष्य एक दूसरे को पूछते हैं तो सारे बोलते हैं कि इतनी सारी कोशिश हम पेट के लिए करते हैं, यानी कि हम लोग इतना सारा करें तो अपना तो नुकसान ही है और सब मान सम्मान उसी को मिलता है, पेट को. इसके कारण परसों तो मेरा और उसका तो झगड़ा ही हुआ. कर्णिका बोलती है, कशावरून ग? यानी की किसके कारण झगडा हुआ? जीवाताई बोलते, अगं दरवेळी आपला तो म्हणेल तेवढंच खायची सक्ती असते माझ्यावर. सक्ती आणि की जबरदस्ती. एखाद वेळी मला आवडलेला पदार्थ मी जर जास्त खाल्ला की झालं त्याचं गुरगुरनं सुरू, वैताग नुसता. जीवाताई बात करी है कि अगर कोई मनपसंद चीज़ ज़्यादा खा ली तो ये तो खाली गुस्सा करने लगता है. मुझे तो अभी उसका बहुत गुस्सा आने लगा है. कर्णिका बोलते, खरंच ग बाई, शिवाय हे पोटोबा महाशय नुसतंच बसून खातात, आपल्यासारखं काही काम करत नाही की काही नाही. ही आलीच बघ नासिका. काय ग नासिके, तुला काय वाटतं? यानी कर्णिका यहाँ पे बोल रही है कि ये पोटोबा महाशय खाली बैठे रहते, कुछ काम तो करते नहीं है और हम सब पे गुस्सा करते. अभी यहाँ पे नासिका यानी कि नोज की एंट्री होती है. नासिका: कशाबद्दल? कर्णिका: अगं ही बडबडी पोटोबाबद्दल तक्रार करतीये. तक्रार मीन्स कंप्लेंट. तिचं म्हणणं आहे की पोटोबा खवय्ये काहीच काम करत नाही. यानी कि ये जो जुवाताई बोल रही है कि वो पेट के बारे में कंप्लेंट करिए, वो क्या बोल रही है की पोटोबा जो है कुछ काम करता नाही आहे. मग नासिका म्हणते, मग त्यात खोटं ते काय? माझंच बघ ना, रात्रंदिवस श्वास घेण्याचं माझं कार्य सतत चालूच असतं. वास घेण्याचंही ज़्यादा काम भी करते, पण हे पोटोबा मात्र. नासिका बोल रही है, इसमें झूठ क्या है? मेरा ही देखो ना, रात दिन मैं सांस लेने का काम करती हूँ, साथ ही साथ स्वादिष्ट पदार्थों की भी स्मेल लेती हूँ, लेकिन ये पोटोबा कुछ भी नहीं करता है. हस्तकराज म्हणतात, काहीच काम करत नाहीत. पदकुमार: उलट सगळ्यांवर गुरगुरतो. शिवाय जो उठतो तो कशासाठी? पोटासाठी. म्हणत आम्हाला राबवून घेतो. गुरगुरणे म्हणजेच रागवणे. पुढील वाक्प्रचार आहे राबवून घेणे म्हणजेच कष्ट करून घेणे. यानी यहाँ पे पदकुमार बोल रहे कि वो हम सब पे गुस्सा करते हैं. यानी कि यहाँ पे बोला गया है, जो कोई बोलता है किसके लिए इतनी मेहनत कर रहे हो, तो कोई भी बोलता है कि पेट के लिए करे. यानी कि यहाँ पे पेट हमें काम पे लगा देता है और हमसे मेहनत कर लेता है. नयन कुमार बोलतो, मी सुद्धा हेच म्हणतोय, मी नेहमी बघण्याचं काम करतो. झालंच तर माणसाचा सौंदर्यात भर घालतो तो मीच, मी नसतो तर. यानी कि मैं देखने का काम तो करता हूँ, लेकिन साथ साथ मनुष्य की सुंदरता बढ़ाने का काम भी करता हूँ. अगर मैं नहीं रहता तो. फिर कर्णिका: पुरे तुझं लेक्चर मी सुद्धा ऐकण्याचं काम करून माणसाच्या जीवन व्यवहाराला मदत करते म्हटलं, माझ्याशिवाय तर. कर्णिका नयन कुमार से बात करती है, बस हो गया तेरा लेक्चर, मैं भी अच्छी अच्छी बातें सुनने का काम करती हूँ और मैं मनुष्यों को लाइफ में कैसे जीना चाहिए उसके लिए भी मैं हेल्प करती हूँ. अगर मैं नहीं रहती तो. नासिका: म्हटलं कर्णिके, तुझ्यापेक्षाही माझा उपयोग जास्त महत्त्वाचा आहे बरं का. श्वास घेतल्याशिवाय माणूस जगू शकेल का? नासिका कर्णिका से बोलती है, तेरे से ज़्यादा महत्वपूर्ण काम मेरा भी है. अगर मैं सांस नहीं लूँगी तो मनुष्य जी पाएगा क्या? इसके लिए मैं भी महत्वपूर्ण हूँ. ऐसे वो बात करती है. जीवाताई बोलते, आणि माझ्यामुळेच तर माणसाच्या जीवनात अर्थ आहे. मी गोड बोलते, नाना तऱ्हेच्या पदार्थांची चव माझ्यामुळेच मानव चाखू शकतो. आपण सारेजण अनेक कामे करतो,
पण हे पोटोबा मात्र आयते बसून खातात. तेव्हा आपण या पोटोबांविरुद्ध संप करूया आणि मेंदूराजे साहेबांकडे तक्रार करूया. वाक्प्रचार आयते बसून खाणे मीन्स फुकटचे खाणे. जीवाताई बोल रही है कि मेरे कारण मनुष्य के लाइफ को डिमांड है. मैं मीठा बोलती हूँ, साथ साथ मनुष्य को खाने की अलग अलग चीज़ों के टेस्ट के लिए हेल्प भी करती हूँ. हम सब मिलजुल कर काम करते हैं, लेकिन ये पोटोबा बैठे बैठे खाने का काम करता रहता है. तो इसके लिए हम लोग पोटोबा के खिलाफ स्ट्राइक करते हैं और अपनी कंप्लेंट मेंदू राजा के पास लेके जाते हैं. मेंदू राजा यानी की ब्रेन. फिर नयन कुमार, हो आमची तयारी आहे संप करण्याची. आजपासून मी बघणार नाही. यानी कि हम सब तैयार है स्ट्राइक के लिए. आज से मैं बिल्कुल भी नहीं देखूंगा. नयन कुमार बोलते हैं. नासिका बोलती है, मी वास घेणार नाही, श्वास मात्र मला घ्यावाच लागेल. यानी कि मैं स्मेल तो नहीं लूँगी, लेकिन सांस लेना तो मेरे लिए ज़रूरी है. कर्णिका म्हणते, मी ऐकणार नाही, यानी कि मैं कुछ नहीं सुनूंगी. जीवाताई बोलती है, मी अजिबात खाणार नाही आणि दंतराजांना सुद्धा संपात सामील करून घेईल. यानी कि मैं बिल्कुल कुछ नहीं खाऊंगी, लेकिन साथ साथ इस स्ट्राइक में मैं दंतराजा को भी शामिल कर लूँगी. हस्तकराज बोलतात, मी घास उचलणार नाही, यानी कि मी खाने का एक निवाला नहीं लूँगा. फिर पदकुमार, मी स्वयंपाक घरापर्यंत जाणार नाही, म्हणजे मग त्या पोटोबाला चांगलीच अद्दल घडेल. यानी कि वो बोल रहा है कि मैं किचन रूम तक बिल्कुल नहीं जाऊंगा, जिसके कारण इस पदकुमार को अच्छी से सजा मिल पाएगी. वाक्प्रचार आहे अद्दल घडणे म्हणजेच शिक्षा मिळणे. सर्वजण मेंदूराजे यांच्याकडे जातात. त्यानंतर मेंदूराजे तातडीने सभा घेतात. यानी कि शरीर के अवयव अपनी कंप्लेन मेंदूराजा के पास लेकर जाते हैं. तो मेंदूराजा तुरंत उस पे एक मीटिंग बुलाते हैं. सर्वजण मेंदूराजे साहिबांचा जय जयकार असो. यानी कि सब मेंदूराजा की जब एंट्री होती है तब उनका जय जयकार करके स्वागत करते हैं. मेंदूराजे, बसा मंडळी, पोटोबा प्रधान आले की नहीं अजून. सबको वो बैठने की परमिशन देते हैं और बोलते हैं कि पोटोबा प्रधान जी आए हैं या नहीं. पोटोबा, मी केव्हाच हजर आहे महाराज. पोटोबा बोलते हैं कि महाराज मैं कब का प्रेझेंट हूँ. मेंदूराजे, पोटोबा, या सर्व मंडळींची तुमच्याबद्दल तक्रार आहे की तुम्ही अजिबात काम करत नाही, नुसतं खाता आणि दुसऱ्यांवर गुरगुरता. मेंदूराजा जी बोलते हैं कि पोटोबा, आपके खिलाफ इन लोगों ने कंप्लेंट लाई है. वो बोल रहे हैं कि आप बिल्कुल काम नहीं करते हो, खाली बैठते हैं और दूसरे पे गुस्सा निकालते हो. पोटोबा बोलते हैं, महाराज, बोलताना जरा बेअदबी होते, कसूर माफ असावी, पण मी काम करत नाही हे म्हणणं साफ खोटं आहे. हो, अधूनमधून मी गुरगुरतो, पण हे यांच्यावर नव्हे, ती माझी सवय आहे. बेअदबी म्हणजेच अपमान, इन्सल्ट किंवा अवमान. कसूर म्हणजेच गुन्हा यानी कि फॉल्ट. पोटोबाजी बोल रहे कि महाराज, आप बोल रहे लेकिन मेरी इंसल्ट हो रही है. मैंने गुनाह किया है तो मुझे माफ़ कीजिए, लेकिन मैं काम नहीं करता, ये तो सब सरासर झूठ है. हाँ, मैं बीच बीच में गुस्सा करता हूँ, लेकिन इन पे नहीं, वो तो मेरी हॅबिट आहे. नाव लेसन लास्ट पेज. त्याशिवाय शरीराचं राज्य सुरळीत कसं चालणार. आता हेच उदाहरण घ्या ना. या सर्वांनी संप पुकारला, मी गप्प बसलो, पण याचा परिणाम त्यांनाच भोगावा लागला. जीवनरस मिळाला नाही म्हणून त्यांचे चेहरे बघा कसे सुकून गेलेत. वाक्प्रचार सुरकून जाणे म्हणजेच कोमेजून जाणे. यानी कि पोटोबा यहाँ पे बोल रहे, अगर मैं उन पर गुस्सा नहीं करूँगा तो मेरे इस शरीर का राज्य कैसे चलेगा. अभी यही एग्जाम्पल देखिए आप कि इन सब लोगों ने स्ट्राइक किया है, लेकिन मैं चुप बैठा, लेकिन उसका परिणाम वही भुगत रहे हैं, क्योंकि अच्छे से जीवन रस उनको खाने नहीं मिल रहा है. तो देखिए उनके चेहरे कैसे सूख चुके हैं, यानी कि पूरे ड्राय हो चुके हैं. मेंदूराजे बोलतात, नयन कुमार, पटला ना सर्वांना. शिवाय असं पहा, आपण सारेच एकमेकांवर अवलंबून आहोत. आपल्या देशाचं राज्य सुरळीत कसं चालणार. आपल्या देशाचं राज्य चालतं ते सर्वांच्या एकतेमुळे. एकता मीन्स युनिटी. पाय चालतात ते रस्ता डोळ्याने दिसतो म्हणून. सर्वांची कामे होतात ती पोटोबामुळे. आपणाला जीवनरस मिळतो म्हणून. त्याने अन्न खाल्ले नाही तर काय हाल होतात ते आता तुम्हाला समजले असेलच. आपण सारेच या शरीररूपी राज्याचे सेवक आहोत. सेवक म्हणजेच काय, नोकर, सर्वंट. आपले हे राज्य सुरळीत राहण्यासाठी
आपण सर्वांनी एक व्हायलाच हवे, खरे ना? यानी कि मेंदू राजा यहाँ पे बोल रहे हैं कि हमें मिलजुल कर हर एक ने काम करना ज़रूरी है। जैसे अपने देश में हम लोग मिलजुल कर रहते हैं जिसके कारण एकात्मता टिकी रहती है, वैसे अपने अवयव भी मिलजुल कर रहे तो अपना शरीर भी सुदृढ़ रह सकते हैं, हेल्दी रह सकता है। सर्वजन यानी कि सारे बोलते हैं, होय महाराज, पोटोबा आम्हाला क्षमा करा। वाक्प्रचार: क्षमा करणे म्हणजेच माफ करणे। आता पुन्हा नाही आम्ही तुमच्याविषयी कुरकुर करणार। कुरकुर यानी कि तक्रार। आपण सारेच या राज्याचे सेवक आहोत, यानी कि हम इस शरीर के नौकर हैं। आपण सारे एक, आपण सारे एक, यानी कि हम सब एक। ऐसे बोलकर ये ड्रामा यहीं पे ख़त्म होता है। अपन सारे एक इस लेसन में लेखिका जी ने यहाँ पे एक ड्रामा टाइप हमें एकात्मता का संदेश दिया है। तो बच्चों, इसी पे आधारित एक छोटा सा ड्रामा देखिए, अपन सारे एक, अपन सारे एक। या रामराव, आज स्वारी कशाला इकडे? नाशिक सोडून बरेच जळगावला आलात, काम तरी काय काढले की सहज फेरी? अरे एकादमात किती प्रश्न विचारता शामराव. सध्या फिरस्तीची ड्युटी आहे ना. काय करणार बाबा, या पोटासाठी फिरावं लागतं. असं चला तर मग आपण घरी जाऊन पोटोबाची पूजा करू. चला कामाचं बघू नंतर. आधी पोटोबा मग विठोबा. काय ग जीवाताई, नेहमी तू बडबडत असतेस आणि आज गप्प का? एवढी उदास का बरे झाली आहेस? काय सांगू बाई, मला या पोटोबा खवयाची मोठी चिड यायला लागली आहे. आणि ती ग का? का म्हणून काय विचारतेस? आता मघाशीच शामराव आणि रामरावचं बोलणं ऐकलंस ना तू? पोटासाठी वणवण हिंडावं लागतं त्यांना. कोणाही माणसाला विचारा, सारी धडपड कशासाठी? तर पोटासाठी. आणि त्या पोटोबामुळे आपलीही फरफट होते. शिवाय मान सन्मान तो सगळा त्याला. परवा तर त्याचं माझं भांडणच झालं. कशावरून ग? अगं, दरवेळी आपला तो म्हणेल तेवढंच खायचं सक्ती असते माझ्यावर. एखाद्या वेळी मला आवडलेला पदार्थ मी जर जास्त खाला की झालं याचं गुरगुरणं सुरू. वैताग नुसता. खरंच ग बाई, शिवाय हे पोटोबा महाशय नुसतंच बसून खातात. आपल्यासारखं काही काम करत नाही की काही नाही. ही आलीच बघ नासिका. काय ग नासिके, तुला काय वाटतं? कशाबद्दल? अगं, ही बडबडी पोटाबद्दल तक्रार करतीये. तिचं म्हणणं आहे की पोटोबा खवये काहीच काम करत नाहीत. मग त्यात खोटं ते काय? माझंच बघ ना, रात्रदिवस श्वास घेण्याचा माझं कार्य सतत चालूच असतं. वास घेण्याचंही जादा काम मी करते, पण हे पोटोबा मात्र काहीच काम करत नाहीत. उलट सगळ्यांवर गुरगुरतो. शिवाय जो उठतो तो कशासाठी? पोटासाठी. म्हणत आम्हाला राबवून घेतो. मी सुद्धा हेच म्हणतोय. मी नेहमी बघण्याचं काम करतो. झालंच तर माणसाच्या सौंदर्यात भर घालतो तो मी नसतो तर. पुरे तुझं लेक्चर. मी सुद्धा ऐकण्याचं काम करून माणसाच्या जीवन व्यवहाराला मदत करतो म्हटलं. माझ्याशिवाय तर. म्हटलं कर्णिके, तुझ्यापेक्षा माझा उपयोग जास्त महत्वाचा आहे बरं का. श्वास घेतल्याशिवाय माणूस जगू शकेल का? आणि माझ्यामुळेच तर माणसांच्या जीवनात अर्थ आहे. मी गोड बोलते, नाना तऱ्हेचे पदार्थ चव माझ्यामुळेच मानव चाखू शकतो. आपण सारेजण अनेक काम करतो, पण हे पोटोबा मात्र आयते बसून खातात. तेव्हा आपण या पोटोबा विरुद्ध संप करूया आणि मेंदू राजे साहेबांकडे तक्रार करूया. मी वास घेणार नाही, श्वास मात्र मला घ्यावाच लागेल. आजपासून मी बघणार नाही. मी ऐकणार नाही. मी अजिबात खाणार नाही आणि दंतराजांना सुद्धा संपात सामील करून घेईन.
मी घास उचलणार नाही. मी स्वयंपाकघरापर्यंत जाणार नाही, म्हणजे मग त्या पोटोबाला चांगलीच अद्दल घडेल. चला रे, आपण मेंदूराजांकडे जाऊया. मेंदूराजे साहेबांचा जय जयकार असो. बसा मंडळी. पोटोबा प्रधान आले की नाही अजून? मी केव्हाच हजर आहे महाराज. पोटोबा, या सर्व मंडळींची तुमच्याबद्दल तक्रार आहे की तुम्ही अजिबात काम करत नाही, नुसतं खाता आणि दुसऱ्यावर गुरगुरता. महाराज, बोलताना जरा बेअदबी होते. कसूर माफ असावी, पण मी काम करत नाही हे म्हणणं साफ खोटं आहे. हो, अधून मधून मी गुरगुरतो, पण ते यांच्यावर नव्हे, ती माझी सवय आहे. आणि त्याशिवाय शरीराचं राज्य सुरळीत कसं चालणार? आता हेच उदाहरण घ्या ना. या सर्वांनी संप पुकारला, मी गप्प बसलो, पण याचा परिणाम त्यांनाच भोगावा लागला. जीवन रस मिळाला नाही म्हणून त्यांचे चेहरे बघा कसे सुकून गेले. नयन कुमार, पटलं ना सर्वांना? शिवाय असं पहा, आपण सारेच एकमेकावर अवलंबून आहोत. आपल्या देशाचं राज्य सुरळीत कसं चालणार? आपल्या देशाचं राज्य चालतं ते सर्वांच्या एकतेमुळे. पाय चालतात ते रस्ता डोळ्यांनी दिसतो म्हणून. सर्वांची कामे होतात ती पोटोबामुळे. आपणाला जीवन रस मिळतो म्हणून. त्याने अन्न खाल्ले नाही तर काय हाल होतात ते आता तुम्हाला समजले असेलच. आपण सारेच या शरीररूपी राज्याचे सेवक आहोत. आपले हे राज्य सुरक्षित राहण्यासाठी आपण सर्वांनी एक व्हायला हवे. खरे ना? होय महाराज. पोटोबा, आम्हाला क्षमा करा. आता पुन्हा नाही आम्ही तुमच्याविषयी कुरकुर करणार. आपण सारेच या राज्याचे सेवक. आपण सारे एक, आपण सारे एक, आपण सारे एक, आपण सारे एक, आपण सारे एक. काय मग विद्यार्थी मित्रांनो, आली की नाही मज्जा? म्हणून आपण सुद्धा सर्वांनी मिळून मिसळून काम करावे. अशा प्रकारे आपला पाठ येथे संपलेला आहे. धन्यवाद.